बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढलाय। यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर आली आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फूट 5 इंच इतकी आहे। जिल्ह्यातील 30 बंधारे पूर्णतः पाण्याखाली आहेत। राधानगरी धरण 97% तर काळंबावाडी धरण 57% भरलेले आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर गेले 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळतो आणि त्यामुळे पंचगंगा असेल त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील इतर नद्यांची पाणी पातळी ही झपाट्याने वाढायला सुरुवात झालेली आहे। यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा ही तिसऱ्यांदा पात्राबाहेर पोहोचलेली आहे आणि त्यामुळे आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 30 बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 31 फूट 5 इंच इतकी आहे। राजाराम बंधाऱ्यावर ही पाणी पातळी मोजली जाते। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर राधानगरी धरण देखील 97% भरलेलं आहे। त्यामुळे पुढच्या एखाद्या दिवसामध्ये स्वयंचलित दरवाजे या ठिकाणी उघडण्याची शक्यता आहे ती देखील व्यक्त केली जाते। त्यामुळे भोगावती नदी पात्रामधून पंचगंगा नदी पात्रामध्ये जे पाणी येणार आणि पंचगंगेची पाण्याची पातळी देखील वाढू शकते। त्यामुळे जिल्हा प्रशासन नागरिकांना वेळोवेळी सूचना देते। त्याबरोबरच ज्या बंधाऱ्यांवरती पाणी आलेलं आहे त्या बंधाऱ्यांवरून धोकादायक पद्धतीने वाहतूक आहे ती करू नये अशा पद्धतीच्या सूचना देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिलेल्या आहेत। हवामान खात्यानं पुढचे 2 ते 3 दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर असाच राहील अशा पद्धतीचा अंदाज आहे जो व्यक्त केलेला आहे। त्यामुळे नागरिकांना आम्ही देखील आवाहन करतो की ज्या ठिकाणी बंधारा असेल ज्या बंधाऱ्यावर पाणी आले असेल किंवा धोकादायक ठिकाणाहून कुठेही वाहतूक आहे ती तुम्ही करू नका। कॅमेरावर अविनाश पाटील सर, विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।